मला ना रोज काही ना काहीतरी लिहायची सवय आहे आणि त्यामध्ये मी 2 गोष्टी आवर्जून लिहिते, रादर 3. पहिली म्हणजे ग्रॅटिट्यूड, दुसरी म्हणजे आजच्या दिवसामध्ये काय चांगलं झालं आणि तिसरी म्हणजे आजच्या दिवसातून किंवा आज मी काय शिकले किंवा जे काही मी पुस्तकं वाचली, जे काही बघितलं त्याच्यातून मी काय शिकले. तर अशी मला सवय आहे आणि बसल्या-बसल्या मी असंच डायरीचे पेजेस माझे वाचत होते. तेव्हा एका पेजवर मी असं लिहिलं होतं आणि ते मला तेव्हा जाणवलं होतं. सो मी तुमच्यासोबत शेअर करते. कसं असतं ना मंडळी, आपण सर्वांना वाटतं, आपल्या सगळ्यांना वाटतं, की माझ्याच आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत. बाकीचे सर्वजण मजेत आहेत. पण माझंच आयुष्य कसं काय एवढं, म्हणजे माझ्याच आयुष्यात दुःख कसं काय? माझ्याच आयुष्यात वेदना कसं काय? किंवा अ, हे प्रॉब्लेम्स मलाच का आहे? असे सर्व आपण ना काय करतो, थोडक्यात आपल्या वेदना किंवा आपलं दुःख आपण कवटाळून बसतो. त्या दुःखावर आपण इतकं लक्ष देतो किंवा एखादा आपल्याला कोणी काही बोलून गेला असेल, कधी काळी बोलून गेला असेल, टोमणा कोणी मारला असेल, कोणी टोचून बोललं असेल, तो माणूस म्हणजे जो कोणी व्यक्ती असेल तो बोलून गेलेला आहे, त्याला कित्येक वर्ष उलटून गेलेले असतील, पण तरीसुद्धा आपण त्या गोष्टी मनामध्ये जसं काही काल झाल्या इतक्या ताज्या ठेवतो. म्हणजेच काय करतो आपण, की आपल्या वेदनेला, आपल्या जखमेला आपण इतकं कवटाळून ठेवतो, की तिला हील व्हायचा चान्सच देत नाही. मग आपल्याला कोणी भेटलं तरी आपण त्या मागच्या गोष्टींना उजाळा देऊन त्या गोष्टी आपण वारंवार रिपीट करतो. सतत कोणाला तरी सांगत असतो किंवा आपण नातेवाईक एकत्र भेटलो तरीसुद्धा गप्पांमध्ये पण ते विषय निघतात आपले. आणि असं इतक्या इंटेन्सिटीने आपण बोलत असतो, जसं काही हे सर्व काल झालेलं आहे. मानलं, प्रत्येकाची वेदना सहन करण्याची इंटेन्सिटी खूप वेगळी आहे. प्रत्येकाची दुःख खरोखर वेगळी असतात हे आपल्याला जाणवतं जेव्हा आपण बाहेरच्या जगामध्ये व्यवस्थित उघड्या डोळ्याने बघतो, लोक बघतो तेव्हा. तेव्हा असं जाणवतं की बापरे, आपलं दुःख खरंच खूप कमी आहे किंवा आपण खरंच ब्लेस्ड आहोत असं जाणवतं. आणि जर आपल्याला अतिविचार करायची सवय असेल ना, तुमच्यापैकी कोणाला उगाचच ओव्हर थिंकिंग, नको असलेला विचार नेहमीच करायची सवय असेल ना, आणि जर तुम्ही अशा माणसांना बघितलं किंवा काही माणसांसोबत आपण जेव्हा कम्युनिकेट करतो, तेव्हा त्यांची जी विचार करण्याची इतकी चांगली पद्धत असते ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की बापरे, याच्या आयुष्यामध्ये इतकी प्रॉब्लेम्स आहेत, तरीसुद्धा हा माणूस किती पॉझिटिव्ह आहे, किती होप्सने, किती सकारात्मकतेने आयुष्य जगतोय किंवा किती आनंद मानतोय प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आपण काय करतोय, प्रत्येक दिवस, आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस खराब करतोय, कारण आपल्या मनामध्ये झालेल्या गोष्टींचे विचार आहेत. लोक काय बोलून गेलेत, घरातले कसे वागले, बाहेरचे कसे ह्या सगळ्या गोष्टींचा ओझा आपण आपल्या मनावर ठेवलेला आहे आणि आपण ते आठवून आपल्याला स्वतःला त्रास करतो. आणि जेव्हा तुम्ही खरं बघितलं आहे का, की आपल्याला म्हणजे बाहेर जर आपण बघितलं तर जाणवतं की कितीतरी लोकं आज जगण्यासाठी धडपडत आहे. हॉस्पिटलमध्ये जर आपण कधी गेलो, तर कितीतरी लोकं तिथे बिचारे पेशंट्स असे आहेत, की त्यांना माहीत नाही पुढच्या सेकंदाला ते असणार आहेत की नाही. इतके ते सीरियस कंडिशनमध्ये असतात. काहींना तर 2 वेळेचं खायला नसतं. काही लोकं पहाटसुद्धा नवीन येणारी बघू शकत नाही. कोणाला कसलं दुखणं, तर कोणाला कसला आजार, कोणाला कसल्या वेदना. तरीसुद्धा ते आनंदाने लढा करतायत. त्या गोष्टीला मागे टाकण्याचा प्रयत्न करताय, आनंदी जगतायत. आणि आपण विचार करा किंवा पडताळून बघा तुम्ही कसं जगतायत. आज आपले हातपाय मस्त आहेत, शरीर धडधाकट आहे, कुटुंब आपल्या सोबत आहे, 2 वेळचं काय अगदी 4 वेळचं सुद्धा खायला असतील. तुमच्याकडे जर पैसे आहेत मौज करायला, राहायला घर आहे, बोलायला तुमची आपली माणसं आहेत, तर मग तरीसुद्धा का आणि का अतिविचार? का मनामध्ये नाराजी असेल अजून? किंवा का भांडणं, तंटे, असमाधानता आहे? गोष्टी परत परत उकरून काढायच्या. भूतकाळातल्या घटना, कोणी मारलेला तो टोमणा किंवा केलेली निंदा, भविष्याची चिंता, हे सर्व मनात जर रोज साठवून ठेवलं, मन आपलं जड केलं, तर वर्तमानात कधी जगणार आहोत? आणि त्यामुळे आजही आत्ता करून घेतोय आपण ज्या मनाला पुन्हा पुन्हा जखमा, वेळच देत नाही आपण त्या जखमा बऱ्या होऊन तो मनातला कोपरा पुन्हा एकदा स्वच्छ, आनंदी होण्यासाठीचा.
कारण आपल्याला त्या जखमांची खपली कोणी दुसरं तिसरं नाही तर आपणच काढायला शिकलेलो आहोत. घडी घडी आपण त्या जखमांवरची खपली काढतोय, त्याला बरंच होऊ देत नाही आहे आणि स्वतःला पुन्हा एकदा त्या त्रासेच्या, वेदनेच्या, विचारांच्या डोहामध्ये बुडवून टाकतो. एकदा एकदा फक्त स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणे ठरवा की मला बदलायचं आहे, मला माझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं आहे, मला माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचा आहे. मग बघा आयुष्य किती चांगल्या पद्धतीने तुमच्यासाठी चांगले चांगले मार्ग ओपन करून देईल, चांगल्या अपॉर्च्युनिटीज ओपन करून देईल. आनंद तुम्हाला आवडतोय म्हटल्यावर आनंदाचे प्रसंगसुद्धा तुमच्यासमोर येतील. कारण असं म्हणतात ना की तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस ठेवताय ती गोष्ट एक्सपांड होते. जर तुम्ही द सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन जर तुम्ही कधी वाचलं असेल तेव्हा त्यामध्ये असंच म्हणतात की तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस ठेवतात ती गोष्ट वाढते. मग ती नकारात्मकता असेल किंवा पॉझिटिव्हिटी, कोणत्या सिच्युएशनवर तुम्ही जास्त फोकस करताय ती गोष्ट परत परत आणि परत तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. त्यामुळे फक्त एकदा स्वतःवर प्रेम करून आपल्या आत्ताच्या या क्षणामध्ये आनंदाने कृतज्ञतेने राहायला शिका. मग कळेल आयुष्य जगण्यात किती मज्जा आहे. रोजच्या दिवशी काय छान करायचं ह्याची डोक्यामध्ये चर्चा सुरू होईल आणि मग तुम्हीच म्हणाल बरं झालं मी आयुष्यामध्ये बदलायचं ठरवलं. कारण एकदा आपण आयुष्यात जे काही सिच्युएशन्स आहेत त्यामधून आपल्याला चांगलं करायचं, हील करायचं किंवा आपली प्रगती करण्याचं ठरवलं ना की आपण जेव्हा आपल्या मनाशी प्रामाणिकपणे एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपल्याला हा सगळा युनिवर्ससुद्धा मदत करतो की कसं तुम्ही आनंदी राहाल, कसं तुमच्या पुढे आनंदाचे क्षण द्यायचे किंवा कसं तुम्ही प्रत्येक परिस्थितीला अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही टॅकल करू शकाल, कशी तुमची प्रगती होईल. या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येणार आहे. फक्त काय पाहिजे माहिती आहे का, तुमच्या मनाची तयारी पाहिजे आजमध्ये जगायची. तुमच्या मनाची तयारी पाहिजे तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे याची. तुमच्या स्वतःची तयारी पाहिजे बदल ॲक्सेप्ट करण्याची आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या स्वतःवर प्रेम पाहिजे. तेव्हाच तुम्ही हे सगळं चांगल्या पद्धतीने करू शकतात. नाही तर मग इतके वर्ष जे रडगाणं चालू आहे तेच पुढे पण चालू राहणार आहे. बघा परिस्थिती कदाचित तशीच असेल पण तुमचा नजरिया बदलणार आहे, तुमचा वे ऑफ थिंकिंग बदलणार आहे, तुमचा फोकस बदलला की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि कदाचित ती परिस्थितीसुद्धा चांगली होईल. त्यामुळे ना प्रेम स्वतःशी करा आणि तुमच्या कुटुंबाशी पण करा. प्रेम द्या, प्रेम घ्या. आणि शेवटी इतकंच सांगेल, जर तुम्हाला जेवायला अन्न आहे, राहायला घर आहे, प्यायला पाणी आहे, हौसमौस करायला गरजा भागवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, तुमच्या जवळची माणसं तुमच्या सोबत, तुमचे हातपाय व्यवस्थित चालतायत, तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही खरोखर ब्लेस्ड आहात.